श्री स्वामी समर्थ। नेहमीप्रमाणे या दिवशी सकाळी लवकर उठून जी काही आपली स्वच्छतेची कामं असतील ती करून घ्यायची आहेत। त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे। स्नान करताना आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल पाण्यामध्ये मिक्स करून आपण स्नान करायचं आहे आणि त्यानंतर शक्य असेल तर आपण पांढरी वस्त्र परिधान करायची आहेत। आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या रोजच्या देवाची पूजा सुद्धा करू शकता। त्यामुळे तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर तसं देखील करू शकता किंवा घरच्या घरीच तुम्ही शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा आणि पंचामृताचा अभिषेक करून तुम्ही शिवपूजन करू शकता। आपल्याकडे जे काही साहित्य अवेलेबल असेल तर ते सर्व साहित्य वापरून तुम्ही शिवाचे पूजन मनोभावे नक्कीच करू शकता। प्रदोष काळामध्ये जरी तुम्ही शिवाची पूजा केली तरी ते अतिउत्तम मानलं जातं। तसंही सकाळी अनेक जणांना वेळ नसतो। आताची जीवनशैली खूप व्यस्त आहे, त्यामुळे ज्यांना वेळ नाही त्यांनी प्रदोष काळामध्ये शिवपूजन केलं तरीही चालू शकतं। शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे, श्रद्धा महत्त्वाची आहे। आपण मनापासून एक जरी बेलपत्र शिवाला अर्पण केलं तरीही ते आपल्यावरती प्रसन्न होतात। जर तुम्ही घरामध्ये शिवलिंगाची पूजा करणार असाल तर शिवामूठ वाहणार असाल तर आधी तिथली जागा स्वच्छ करून तिथे गंगाजल शिंपडून घ्यावे। त्यानंतर तिथे पाट किंवा चौरंग मांडून त्यावरती पांढरे वस्त्र टाकून सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घ्यावी। त्यानंतर गणेश पूजन करावे आणि मग आपण शिवपूजन करू शकतो। तर शिवपूजन करण्याआधी आपल्याला एका तामणामध्ये शिवलिंग ठेवायचं आहे। त्यावरती शुद्ध जलाचा म्हणजेच पाण्याचा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर पंचामृत किंवा दुधाचा अभिषेक करायचा आहे। शक्य असेल तर तुम्ही गाईचं कच्चं दूध वापरा। जर तुम्हाला दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करणं जमत नसेल तर तुम्ही शुद्ध पाण्याचा अभिषेक मात्र नक्की करा। कारण पौराणिक कथामध्ये असे म्हटले आहे की श्रावण महिन्यात महासागर मंथन केले होते। सागर मंथन केल्यानंतर जे विष बाहेर आले मग ते विष भगवान शंकराने ते विष आपल्या घशामध्ये घेऊन ते विष पिऊन संपूर्ण जगाचे रक्षण केले। पण विष पिल्यानंतर महादेवांचा कंठ हा निळा झाला, गळा निळा झाला म्हणून त्यांचे नाव निळकंठ महादेव असे पडले। गळ्यातील विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना पाणी अर्पण केले। म्हणूनच शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे। महादेवांना सर्वात प्रिय जलाभिषेक आहे, त्यामुळे फक्त आपण पाण्याचा जरी अभिषेक केला तरी आपल्याला त्याचे विशेष फळ प्राप्त होते असे शिवपुराणात सांगितले आहे। भगवान शिव स्वतः जल आहेत, म्हणूनच पाण्याच्या साह्याने त्यांची उपासना केली असता त्यातून चांगले फळ मिळते। तसेच या महिन्यामध्ये रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व आहे। जर तुम्हाला दररोज जमलं तर तुम्ही जलाभिषेक नक्की करा किंवा मग फक्त श्रावण सोमवारी सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता। शिवाची पूजा करताना मात्र तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करायचा आहे। यामुळे महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात। अभिषेक केल्यानंतर मग तुम्ही पाटावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती शिवलिंग स्थापन करून आपण शिवलिंगाची महादेवाची विशेष अशी पूजा करायची आहे। महादेवांना चंदन भस्म लावायचं आहे, पांढरे वस्त्र अर्पण करायचे आहे। त्यानंतर तुमच्याकडे जे काही असेल म्हणजेच पांढरी फुलं असतील, धोत्र्याचं फळ असेल, फूल असेल, जे काही असेल तर ते आपण शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे। तर एक वेळ यापैकी तुमच्याकडे काही नसलं तरीही चालेल, मात्र एक बेलाचे पान जरी तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केले, मात्र एक बेलाचे पान जरी तुमच्याकडे असेल तरी ते तुम्ही शिवलिंगावरती मनोभावे अर्पण करू शकता। कारण एका आख्यायिकेनुसार बिल्व नावाचा एक दरोडेखोर होता। तो दरोडेखोर आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करण्यासाठी लोकांना लुटत होता। मग एके दिवशी श्रावण महिन्यात एकदा हा लुटारू तेथून जाणाऱ्यांना लुटण्याच्या उद्देशाने जंगलात गेला आणि एका झाडावर चढून बसला। दिवस रात्र झाल्यावरही त्याला कुणालाही लुटायला मिळाले नाही। ज्या झाडावर हा दरोडेखोर लपला होता ते झाड बेलाचे होते। संपूर्ण दिवस आणि रात्र वाया गेल्यामुळे तो अस्वस्थ झाला। त्या अस्वस्थतेतून त्याने बेलाची पाने फेकण्यास सुरुवात केली। ती एक एक पाने अशी खाली टाकत होता। ती पानं कळत नकळत खाली असलेल्या शिवपिंडीवर पडत होती। शिवलिंगावर सतत बेलाची पाने गळून पडल्याने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि ते अचानक दरोडेखोरासमोर प्रसन्न झाले आणि लुटारूला वरदान मागण्यास सांगितले। त्या दिवसापासून बेलाच्या पानाचे महत्त्व वाढले। म्हणूनच असे म्हणतात की तुम्ही केवळ एका बेलाचे पान जरी शिवलिंगावरती अर्पण केले तरी ते तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुम्हाला पूर्ण पूजेचे फळ प्राप्त होते। तसेच
शिवामूठ हा श्रावणातील मोठा वसा मानला जातो. शिवामुठीचं व्रत सुद्धा अत्यंत प्रभावी मानलं जातं. प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवाला प्रिय असलेलं वेगवेगळं धान्य शिवाला अर्पण केलं जातं. श्रावणात प्रत्येक सोमवारी महादेवाला मूठभर धान्य वाहतात. त्यालाच शिवामूठ असे म्हणतात. दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते. मग ते ज्ञान असो किंवा अन्न, हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मूठभर असलं तरी ते देता आलं पाहिजे. मूठ करून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणाऱ्याला समाधान, असा दुहेरी लाभ या व्रतवैकल्यामधून होताना दिसतो. तर ज्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर त्यांनी घरी शिवामूठ व्हायची आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारी मुगाची शिवामूठ आपण शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. मुगाची डाळ न घेता आपल्याला अख्खे हिरवे मूग शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. शिवपूजन करून झाल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला मूठभर मूग घ्यायचे आहेत. त्या मुगावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही शिवामूठ शिवलिंगावरती सोडायची आहे. पाणी टाकलं नसेल तर मग तुम्ही आपल्याला अशी पाण्याची धार सोडत शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करायची आहे. शिवामूठ अर्पण करत असताना मंत्र म्हणायचा आहे. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा, असा शिवामुठीचा मंत्र म्हणायचा आहे. शिवलिंगावरती कधीही धान्य ओलं करून व्हायचं असतं. त्यामुळे वरून आपल्याला पाण्याची धार सोडत आपण शिवामूठ सोडायची आहे. या दिवशी आपल्याला शिवामूठ वाहण्यासाठी हिरवेच मूग घ्यायचे आहेत. कारण श्रावण महिना हा निसर्गाशी संबंधित आहे. प्राचीन काळापासून आपल्याकडे यज्ञ संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे यज्ञ, होम, स्वाहा कार्यांचे आयोजन केले जाते. रात्रंदिवस चालणाऱ्या या कार्यात भुकेचे शमन अधिक काळापर्यंत राहावे म्हणून मूग शिजवून खाल्ले जात असत. त्यामुळे मुगाचे लाडू, मुगाचा शिरा किंवा मुगाची उसळ खाल्ली जात असे. संन्यासी लोक सुद्धा शिजवलेले मूग भिक्षा म्हणून स्वीकारत असत. तसेच हिरव्या रंगाच्या उत्सवात हिरव्या मुगाची शिवामूठ आणि संतोष वृत्ती याचं काहीतरी नातं असेल. मूग या कडधान्यातही सात्विकता आणि पोषकता आहे. त्यामुळे भुकेचे शमन आणि त्यामुळे येणारी संतोष वृत्ती मुगामध्ये आहे. अशा प्रकारे हिरव्यागार श्रावण महिन्यामध्ये हिरव्यागार मुगाची शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करावी. अनेक जण वेगवेगळा संकल्प घेऊन शिवामुठीचं व्रत करत असतात. मुली चांगल्या जोडीदारासाठी आणि सौभाग्यवती स्त्रिया सुखी वैवाहिक जीवनासाठी शिवामुठीचे व्रत करत असतात. तर अशा प्रकारे आपण शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करायची आहे. पहिल्या दुसऱ्या श्रावण सोमवारप्रमाणेच या दिवशी सुद्धा तुम्हाला उपवास करायचा आहे आणि तो संध्याकाळी सोडायचा आहे. जर हा तिसरा सोमवार तुम्ही उपवास केला नाही तर हे सोमवारचं व्रत तुमचं मोडलं जाईल. त्यामुळे तुम्हाला उपवास करायचा आहे. जरी काही स्त्रियांना मासिक धर्म असेल त्यांनी पूजा करू नये, मात्र उपवास जरूर करावा. नेहमीप्रमाणेच काही जण तिखट मीठ खात नाहीत. काही जण दूध आणि फळावर उपवास करतात. तुम्ही ज्या पद्धतीने उपवास करत असाल त्याप्रमाणे करू शकता. आताच्या पिढीला जास्त उपवाशी राहणं सहन होत नाही. त्यामुळे त्यांनी साबुदाणा खिचडी खाल्ली तरीही चालेल. अनेक जण या उपवासाला तिखट मीठ खात नाहीत, तर तुम्ही साबुदाण्याची गोड खीर बनवूनही खाऊ शकता. आणि मग सायंकाळी आपण काही गोडाधोडाचं जेवण बनवून देवाला नैवेद्य दाखवून मग हा उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवपूजन कसे करावे, शिवामूठ कोणती व्हावी, उपवास करावा का, अशी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता. आणि आपला हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.